नमस्कार. तात्या भाऊरावडे यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. आणि हे पाहू शकता आपण ह्या रानामध्ये मकाची लागवड केली आहे. आणि पाहू शकता आपण अशा पद्धतीने मकाची सरी पहिल्यांदा प्रथमतः काढली आहे आणि त्यानंतर 1 फुटावर आपण मका लागवड केली आहे. तर ह्या रानाला प्रथमतः आपण ट्रॅक्टरच्या साहाय्याने नांगरट करून घेतली. त्यानंतर शेणखत आणि कोंबड खत एकत्र त्याला टाकलं आणि त्यानंतर आपण सरी काढली. आणि सरी काढून झाल्यानंतर आपण मकाच्या बियाण्याची लागवड केली आहे. तर स्वीट 16 ह्या जातीची आपण निवड केली आहे. आणि मका लावून अंदाजे 1 महिना झाला आहे. पाहू शकता 1 महिन्याची मका कमीत कमी 3-3, 4-4 फूट उंच आहे. आणि त्यानंतर आपण आता 4 ते 5 दिवसाच्या पाठीमागं जो बॅलर आहे 200 लिटरचा, तर 200 लिटरच्या बॅलरमध्ये आपण 10-26 हे बिजाय घातलं आहे. आणि 10-26 आपण हे पाण्यातून आहे का सोडलं आहे. पाहू शकता 10-26 पाण्यातून सोडलं आहे. आणि आता 10-26 जर पाण्यातून जर सोडलं तर एकच नंबर तिचा रिझल्ट राहणार आहे. आणि थोड्या प्रमाणामध्ये हिला जी आपण आळे म्हणतो ती आळं आहे. तर त्यानंतर पहिली 1 फवारणी आपण केली आहे. तर दुसऱ्या फवारणीसाठी आपण औषध आणले आहे. एवढं 1 पाणी दिल्यानंतर आपण ती फवारणी करणार आहे. तर पाहू शकता अशा पद्धतीने मकाच्या दोन्ही मकामधलं अंतर आहे का 1.5 फूट 2 फूट अंतर आहे मकाचं. पाहू शकता हिरवीगार मका आहे. आणि आपण मकासाठी जी व्हरायटीची निवड केली आहे ती पुढं मार्केटमध्ये जुलैमध्ये मका येणार आहे. आणि जुलैमध्ये मार्केट चांगलं राहते मकासाठी. त्यामुळं आम्ही हे मकाची लागवड बरोबर योग्य टायमाला केली आहे. आणि पाहू शकता पाणी चालू आहे. आता पाण्यातून औषध आपण सोडले आहे. पाहू शकता त्या ठिकाणी बॅलर आहे. बॅलरमधून बॅलरला कॉक आहे पाहू शकता. आणि त्या कॉकच्या माध्यमातून आपण हे पाणी 10-26 भिजवून सोडलं आहे. तर नक्कीच तुम्ही अशा पद्धतीची मकाची लागवड करायची. सरीवर मका एकदम छान येते आणि योग्य व्यवस्थापन जर केलं तर मकापासून अनेक फायदे आहे. मार्केटमध्ये जर कणस जर गेली तर 17-18 रुपये मार्केट राहते कणसाला बी. आणि राहिलेली उर्वरित ही ताटं जी आहे तर गाई चाऱ्यासाठी मुरघास बनवण्यासाठी तिचा अत्यंत असा खूप फायदा होतो. त्यामुळं मकाचं पीक हे फायदेशीर आहे. जर आपण मका जर केली असेल तर आपण सुद्धा एक व्हिडिओ टाका. त्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्हाला सुद्धा पूर्णपणे माहिती द्या. रामकृष्ण हरी.